नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जरी तुमचा सोयाबीन हमीभावामध्ये विकण्यासाठी तुमची जी नाफेडद्वारे नोंदणी तर ई समृद्धी ऍप वर तुम्ही ती केली असेल, आता तुम्हाला तुमचा जो सोयाबीन आहे तर तो सोयाबीन देण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला स्लॉट बुकिंग करायची याचा एक प्री डेमो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, सोयाबीन हमीभावामध्ये विकण्यासाठी तुम्हाला ई समृद्धी ऍप वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। याचं रजिस्ट्रेशन 30 नोव्हेंबर पासून सुरू झालेले असून 31 डिसेंबर पर्यंत ही जी नोंदणी तर ती चालणार आहे। 15 नोव्हेंबर पासून याची जी खरेदी तर ती खरेदीला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला स्लॉट जो आहे तर तो स्लॉट बुकिंग करावा लागेल, परंतु अद्यापही ऑफिशियल ऍप वर हे स्लॉट बुकिंग करणं सुरू झालेलं नाही। ते जसंही सुरू होईल तर त्या संदर्भात मी अपडेट तर घेऊनच येईल, परंतु मी तुम्हाला प्री डेमो दाखवतोय की कशा पद्धतीने हे स्लॉट बुकिंग तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुमचाही सोयाबीन जो आहे तर तो तुम्ही हमीभावामध्ये विकू शकाल। मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तर आपल्या ई समृद्धी ऍप लॉग इन करून घ्यायचं आहे। आपला ई समृद्धी ऍप लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल, ज्यात तुम्हाला काय करायचं सगळ्यात खाली बघा ऍप्लिकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन चेक करून घ्या की ते ऍक्सेप्ट झालेलं आहे की नाही। कारण मित्रांनो, स्लॉट बुकिंग तेव्हा सुरू होणार जेव्हा तुमचे ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट होतील। ऍक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला स्लॉट बुकिंगचा ऑप्शन दिला जाईल आणि तुमचा ऍप्लिकेशनमध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल तर तो डायरेक्ट मोडिफायमध्ये जाईल। तर मोडिफायमध्ये जी डिटेल्स तुम्हाला करेक्शन करण्यास ते सांगतील तर ती डिटेल्स तुम्ही करेक्शन करून नवीन तो सबमिट करायचा आहे। नवीन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म अप्लाइडमध्ये दिसेल, त्यानंतर ते जे तर ते ॲक्सेप्ट करतील। मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांचे फॉर्म हे ॲक्सेप्ट झालेले असतील तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी बॅक यायचं आहे। बॅक येऊन आपली फार्मर शेड्यूलिंग हा पर्याय दिसतोय शेवटी, तर त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इयरच्या जागावर 2025-26 सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्कीमच्या जागेवर सोयाबीन प्रोक्युरमेंट योजना जी असेल तर ती दिसत असेल तर ती सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमचा जो सीझन आहे तर तो सीझन खरीप सिलेक्ट करून घ्या आणि शेवटी सेंटर, तुम्ही फॉर्म भरताना जे सेंटर निवडलं होतं तर तो सेंटरचा पर्याय इथं दिसेल, तर सेंटर सिलेक्ट करून सर्च या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, सर्च या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर जे स्लॉट आहे तर ते स्लॉट दिसतील, कोणकोणता स्लॉट अवेलेबल आहे, कोणत्या दिवशी जे स्लॉट आहे तर ते अवेलेबल आहेत, तर याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला डेट वाईज दिसणार आहेत। तर तुम्हाला जे तारखेला सोयीस्कर पडेल सेंटरवर तुमचे सोयाबीन घेऊन जाण्यासाठी तर त्या तारखेला तुम्हाला निवडायचं आहे। तिथं तुम्हाला अवेलेबल स्लॉटपैकी जी तारीख सुटेबल असेल तर ती तारीख निवडा। त्यानंतर ती तारीख निवडल्यानंतर ती स्लॉट बुक करा। त्यानंतर तुमचं जे बुकिंग स्लॉट आहे तर ती कुठं दिसेल तर व्ह्यू शेड्यूलिंगमध्ये, तर व्ह्यू शेड्यूलिंगमध्ये तुमचा जो स्लॉट आहे तर तो बुकिंग डिटेल्स सगळी दिसेल की किती वाजता तुम्हाला घेऊन जायचं आहे, कोणत्या तारखेला घेऊन जायचं आहे। त्यानंतर एक रिसिप्टसुद्धा असेल तर ती रिसिप्ट डाउनलोड करून तुम्ही प्रिंटसुद्धा करू शकतात। तर अशा पद्धतीने जी पुढची प्रोसेस आहे, आता जी खरेदी विक्री 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे तर त्याची जी पुढची प्रोसेस आहे तर ती पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मित्रांनो, एक्झॅक्ट अशीच होणार आहे, याबाबत अजून काही जी परिपूर्ण माहिती तर ती आलेली नाही, पण तुम्हाला एक प्री डेमो म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून जेव्हा स्लॉट बुकिंग होईल तर तेव्हा खूप सारे शेतकरी जर ते एकासोबत स्लॉट बुकिंग करतील आणि एकासोबत स्लॉट बुकिंग केल्यानंतर जे सर्व्हर आहे तर तो सर्व्हरचा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे एक प्री डेमोच्या माध्यमातून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा।